नमस्कार. स्विंग ट्रेडिंग मालिकेच्या दुसऱ्या भागात तुमचे स्वागत आहे. पहिल्या भागात आपण स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय, त्याचे फायदे तोटे आणि सुरुवात करण्यासाठी कोणती साधने लागतात हे अगदी मूलभूत स्तरापासून शिकलो. आता आपण पुढचं पाऊल टाकणार आहोत. स्विंग ट्रेडिंगचा कणा म्हणजे टेक्निकल ॲनालिसिस. बाजारातील संधी ओळखण्यासाठी, योग्य एंट्री आणि एक्झिट पॉइंट शोधण्यासाठी तुम्हाला काही शक्तिशाली उपकरणांची गरज असते. या भागात आपण पाहणार आहोत. 1. स्विंग ट्रेडिंगमधील साधनांचे महत्त्व. 2. सर्वात लोकप्रिय साधने MA, RSI, MACD. 3. व्हॉल्यूम आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. 4. काही बेसिक स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज. हा भाग तुमच्या ट्रेडिंग प्रवासासाठी खूप महत्त्वाचा आहे. या संकल्पना नीट समजून घ्या. चला तर मग लगेच सुरुवात करूया. 7. स्विंग ट्रेडिंगमध्ये इंडिकेटर्सचे महत्त्व. इंडिकेटर्स म्हणजे शेअर मार्केटमधील किमतीची आणि खरेदी विक्रीच्या व्हॉल्यूमची माहिती वापरून गणितीय सूत्रांनी तयार केलेले आलेख. हे एक असे साधन आहे जे ट्रेडरला बाजारातील ट्रेंड कोणत्या दिशेने आहे, त्याची गती किती आहे आणि संभाव्य एंट्री एक्झिट पॉइंट्स कुठे असू शकतात हे शोधायला मदत देते. स्विंग ट्रेडिंगमध्ये इंडिकेटर्सचा वापर अल्प आणि मध्यम कालावधीचे ट्रेंड ओळखण्यासाठी केला जातो. उदाहरणार्थ RSI आपल्याला सांगतो की स्टॉक सध्या ओव्हरबॉट खूप जास्त खरेदी किंवा ओव्हरसोल्ड खूप जास्त विक्री स्थितीत आहे. RSI 70च्या वर असल्यास विक्रीचा तर 30च्या खाली असल्यास खरेदीचा विचार करता येतो. ही साधने अचूक भविष्य सांगत नाहीत, पण योग्य निर्णय घेण्यासाठी भक्कम आधार देतात. एकापेक्षा जास्त साधने एकत्रित वापरल्यास अचूकता वाढते. 8. मूव्हिंग ॲव्हरेज MA. मूव्हिंग ॲव्हरेज हा स्विंग ट्रेडिंगमधला सर्वात मूलभूत आणि लोकप्रिय ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर आहे. हे साधन स्टॉकच्या मागील काही दिवसांच्या सरासरी किमतीची गणना करून एक रेषा तयार करते. 50 दिवसांचा मा म्हणजे मागील 50 दिवसांच्या स्टॉकच्या क्लोजिंग किमतीची सरासरी. हे साधन आपल्याला स्टॉक कोणत्या दिशेने चालला आहे हे दर्शवते. जर स्टॉकची किंमत मा रेषेच्या वर असेल तर स्टॉक अपट्रेंडमध्ये असतो. जर किंमत मा रेषेच्या खाली असेल तर स्टॉक डाऊनट्रेंडमध्ये असतो. ट्रेडर्स दोन वेगळे मा एकत्र वापरतात, मायनस, जसे की 20 दिवसांचा M आणि 50 दिवसांचा EMA. जेव्हा 20 EMA 50 EMA ला खालून वर क्रॉस करतो, गोल्डन क्रॉस, तेव्हा तो खरेदीचा मजबूत संकेत मिळतो. याउलट जेव्हा 20 EMA 50 EMA ला वरून खाली क्रॉस करतो, डेथ क्रॉस, तेव्हा तो विक्रीचा संकेत मिळतो. मूव्हिंग ॲव्हरेज रेषा अनेकदा सपोर्ट आणि रेसिस्टन्स लेवल्स म्हणूनही काम करते, ज्यामुळे एंट्री आणि एक्झिट पॉइंट्स निश्चित करणे सोपे होते. 9. RSI- रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स. RSI हा एक महत्त्वाचा ऑसिलेटर प्रकारचा इंडिकेटर आहे, जो बाजारातील मोमेंटम मोजतो आणि स्टॉक ओव्हरबॉट आहे की ओव्हरसोल्ड हे दर्शवतो. RSI चा स्केल 0 ते 100च्या दरम्यान असतो. RSI 70 किंवा त्याहून अधिक याचा अर्थ स्टॉक ओव्हरबॉट झाला आहे. खरेदीचा दबाव खूप वाढला असून आता विक्री सुरू होण्याची संभावना जास्त आहे. ट्रेडर इथे नफा बुक करण्याचा विचार करतात. RSI 30 किंवा त्याहून कमी याचा अर्थ स्टॉक ओव्हरसोल्ड झाला आहे. विक्रीचा दबाव खूप जास्त आहे आणि आता खरेदी सुरू होण्याची संभावना जास्त आहे. ट्रेडर इथे एंट्रीचा विचार करू शकतात. स्विंग ट्रेडिंगमध्ये RSI मोठ्या प्रमाणात वापरला जातो, कारण तो अल्पावधीत होणाऱ्या स्विंग्स बद्दल अचूक इशारा देतो. पण RSI एकटाच वापरणे धोकादायक ठरू शकते. RSI चा वापर नेहमी मूव्हिंग ॲव्हरेज किंवा सपोर्ट रेसिस्टन्स लेवल सोबत एकत्रितपणे केल्यास त्याचे परिणाम अधिक प्रभावी बनतात. 10. MACD मूव्हिंग ॲव्हरेज कॉन्व्हर्जन्स डिव्हर्जन्स. MACD हा आणखी एक अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय मोमेंटम इंडिकेटर आहे. हे साधन ट्रेंडची दिशा आणि गती दोन्ही ओळखायला मदत करते. MACD मध्ये दोन मूव्हिंग ॲव्हरेज असतात, -1 जलद EMA आणि एक धीमा EMA- आणि एक हिस्टोग्राम असतो. MACD च्या माध्यमातून ट्रेडर सिग्नल क्रॉसओव्हर ओळखतात. जेव्हा जलद रेषा वरच्या दिशेने सिग्नल रेषेला क्रॉस करते, तेव्हा तो खरेदीचा सिग्नल असतो. जेव्हा जलद रेषा खालच्या दिशेने सिग्नल रेषेला क्रॉस करते, तेव्हा तो विक्रीचा सिग्नल असतो. या व्यतिरिक्त MACD शून्य रेषेच्या वर किंवा खाली असणे देखील महत्त्वाचे आहे. शून्य रेषेच्या वर MACD असल्यास बुलिश मोमेंटम दिसतो, तर खाली असल्यास बेरिश मोमेंटम दिसतो. स्विंग ट्रेडिंगमध्ये MACD उपयुक्त ठरतो, कारण तो ट्रेंड कधी बदलतो याची आधीच कल्पना देतो, ज्यामुळे ट्रेडरला लवकर एंट्री घेता येते. मात्र शांत बाजारात MACD अनेकदा फॉल्स सिग्नल्स देऊ शकतो, म्हणून हे साधन इतर साधनांसोबत वापरणे आवश्यक आहे. 11. व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे एका विशिष्ट कालावधीत खरेदी विक्री झालेल्या शेअर्सची एकूण संख्या. हा स्विंग ट्रेडिंगमधील एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे, जो किमतीची हालचाल खरी आहे की नाही हे ठरवण्यासाठी मदत करतो. व्हॉल्यूम आणि किमतीचा संबंध. जर किंमत वर जात असेल आणि व्हॉल्यूमही वाढत असेल, तर याचा अर्थ मोठे खेळाडू खरेदी करत आहेत आणि अपट्रेंड मजबूत आहे. हा एक चांगला खरेदीचा सिग्नल आहे.
या उलट जर किंमत वर जात असली तरी व्हॉल्यूम कमी होत असेल तर याचा अर्थ हा ट्रेंड खोटा असू शकतो आणि तो टिकणार नाही. व्हॉल्यूम आपल्याला सांगतो की किमतीच्या हालचालीमागे किती ताकद आहे. कोणताही इंडिकेटर किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न वापरताना त्याच्यामागे व्हॉल्यूमचा पाठिंबा आहे की नाही हे तपासणे अत्यंत आवश्यक असते. कॅन्डलस्टिक पॅटर्न्स. कॅन्डलस्टिक पॅटर्न्स हे शेअर मार्केटची दृश्य भाषा आहे. प्रत्येक कॅन्डलमध्ये स्टॉकचा ओपन, हाय, लो आणि क्लोज ही 4 माहिती दडलेली असते. हे पॅटर्न्स किमतीची हालचाल समजून घेण्यासाठी आणि बाजारातील मानसिकता ओळखण्यासाठी मदत पुरवतात. स्विंग ट्रेडिंगमध्ये अल्प मुदतीचा ट्रेंड ओळखण्यासाठी हे पॅटर्न्स खूप उपयुक्त ठरतात. स्विंग ट्रेडिंगमध्ये वापरले जाणारे काही महत्त्वाचे पॅटर्न्स. हॅमर खरेदीचा दबाव वाढला असतो वजा तेजीचा संकेत. शूटिंग स्टार विक्रीचा दबाव वाढला असतो वजा मंदीचा संकेत. बुलिश बेरिश अँगल्फिंग मागील कॅन्डलला पूर्णपणे गिळंकृत करणारी मोठी कॅन्डल जी ट्रेंडमध्ये मोठे बदल दर्शवते. जेव्हा हे पॅटर्न्स सपोर्ट किंवा रेसिस्टन्स लेवल जवळ तयार होतात तेव्हा त्यांचे महत्त्व आणि अचूकता खूप वाढते. स्विंग ट्रेडरने हे पॅटर्न्स नीट शिकून घ्यावेत. बेसिक स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज. टेक्निकल अनालिसिस साधने आणि कॅन्डलस्टिक पॅटर्न्सचा उपयोग करून ट्रेडर काही मूलभूत पण प्रभावी स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजीज वापरतात. ब्रेकआउट स्ट्रॅटेजी. स्टॉक एका विशिष्ट रेसिस्टन्स लेवलला तोडून वर जातो तेव्हा खरेदी केली जाते. 2. पुलबॅक स्ट्रॅटेजी. ट्रेंड सुरू असतो पण किंमत थोडी खाली पुलबॅक घेते तेव्हा खरेदी केली जाते. हा कमी जोखमीवर खरेदी करण्याचा चांगला मार्ग आहे. 3. ट्रेंड फॉलोइंग स्ट्रॅटेजी. स्टॉकचा ट्रेंड मजबूत आहे हे माद्वारे निश्चित करून त्याच दिशेने ट्रेड ठेवला जातो. 4. सपोर्ट रेसिस्टन्स बाउन्स स्ट्रॅटेजी. स्टॉक सपोर्ट लेवलवरून बाउन्स होताना वर जाताना खरेदी केली जाते आणि रेसिस्टन्स लेवलवरून खाली येताना विक्री केली जाते. या सर्व स्ट्रॅटेजीजमध्ये स्टॉप लॉस लावणे आणि रिस्क रिवॉर्ड रेशिओ पाळणे अत्यंत आवश्यक आहे. महत्त्वाचा अस्वीकरण. डिस्क्लेमर. लक्ष द्या. हा व्हिडिओ केवळ शैक्षणिक हेतूंसाठी आहे. ही माहिती कोणत्याही प्रकारचा आर्थिक सल्ला नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणे किंवा ट्रेडिंग करणे हे बाजार जोखमीच्या अधीन असते. कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतःचे संशोधन करा किंवा सेबी नोंदणीकृत सल्लागाराचा सल्ला घ्या. तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या निर्णयांसाठी पूर्णपणे जबाबदार असाल. तर मित्रांनो, हा होता स्विंग ट्रेडिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या मुख्य इंडिकेटर्स आणि स्ट्रॅटेजीजचा भाग. आता तुमच्याकडे स्विंग ट्रेडिंग यशस्वी करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आहेत. पण सर्वात महत्त्वाचं काय आहे? रिस्क मॅनेजमेंट. पुढच्या भागात भाग 3 आपण याच विषयातील सर्वात महत्त्वाचे टप्पे पाहणार आहोत. रिस्क मॅनेजमेंटचे नियम आणि महत्त्वाचे कायदे. रिस्क रिवॉर्ड रेशिओचे महत्त्व. स्टॉप लॉस आणि टार्गेट कसे सेट करायचे. पुढील भागामध्ये आपण तुमचे भांडवल सुरक्षित कसे ठेवायचे हे शिकू. तो भाग पाहण्यासाठी लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. भेटूया लवकरच. शुभ ट्रेडिंग.